नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मारुतीनगरमध्ये माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो तरुणांनी महिलांनी या रक्तदान शिबिरात भाग घेतला. नमस्कार, मी सौ कल्याणी सतीश अंपळकर, नगरसेविका तथा उपमहापौर प्रभाग क्रमांक 14 धुळे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या देवाभाऊंचा वाढदिवस असल्याकारणाने आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तर आपल्या धुळ्यामध्येही त्याच पद्धतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आज आम्हीसुद्धा सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेणार आहोत. आणि आतापर्यंत कमीत कमी आमचे 200च्या पुढे रक्तदान झालेलं आहे. आणि खरंच येणाऱ्या महिला पण, काही पुरुष पण आहेत त्यामध्ये. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे तृतीयपंथी समाज मोठ्या संख्येने आज आमच्याकडे आलेला होता. आणि त्यांनीसुद्धा कमीत कमी 25 बॉटल रक्त, त्यांचे 25 लोक आले होते आणि ते देऊन गेलेले आहे. त्यांचंसुद्धा मी पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन व्यक्त करते. आणि जेवढंही आतापर्यंत देऊन गेलेलं आहे रक्त आणि येणारे लोक आहे त्यांचंही खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि याच पद्धतीने आम्ही यापुढेही देवाभाऊंचा वाढदिवस साजरा करत राहू. हा देवाभाऊंचा 55वा वाढदिवस धुळे शहरासाठी एक विशेष आठवणीत राहील. कारण धुळे शहराने एक ध्येय केलेलं आहे की आम्ही कमीत कमी 3000च्या पुढे, धुळे शहरातील लोक 3000च्या पुढे बॉटल रक्तदान करणार आहोत. आणि तसंच आमच्याकडे आमचं स्वतःचं टार्गेट आहे, थोडं जास्तीत जास्त प्रमाणात देऊ ही अपेक्षा व्यक्त करते. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.